अनेक लोकांना असं वाटतं की मी स्वतः व्हिडिओ बनवला पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की लोगो बनवला पाहिजे. आपण आता जो लेक्चर आपला आहे ते चौथं लेक्चर आहे. पहिले लेक्चरमध्ये डिजिटल मार्केटिंग मराठी कोर्स मोबाईलवरून, ग्राहक सेवा केंद्र मोबाईलवरून, मिनी बिझनेस वेबसाईट मोबाईलवरनं पाहिलेले आहे. आपण आता काय करत आहोत? बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग मोबाईलवरनं करत आहोत. आता जर याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ऑलरेडी काय होतं की बॅनर एडिटिंग हा मोबाईलवरनं जो कोर्स आहे, हा जो डेटा आहे तो आपण तुम्हाला दिल्यानंतर ह्याच्यामध्ये संपूर्ण डेटाबेस 100 रुपयामध्ये तुम्हाला मेलवरती येतो. या सर्व प्रकारचे फायदे तुम्हाला इथं ऑलरेडी दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ एडिटिंगचा जो डेटाबेस जो तुम्हाला मेलवरती पाठवला जातो, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन असेल, ते तयार कसं करायचं याचं ट्रेनिंग असेल, हे सर्व प्रकारचं आपण तुम्हाला काय करतो, देतो. त्यामुळे काही स्क्रीनवरती एकदम क्लिअर पद्धतीने काय करायचं, वाचून घ्यायचं आहे. तुम्हाला जो डेटाबेस दिलेला असतो तो कशा प्रकारचा असतो तो तुम्ही बघून घ्या. फायदा बघा, हे तुम्हाला काय करायचं, शिकायचं असतं की बाबा मला स्वतः रेडीमेड असलेल्या बॅनरवरती काय करता येईल, स्वतःचं नाव, लोगो कसा टाकता येईल. आता ह्याच्यामध्ये समजा एक पकडा की संपूर्ण वर्षभरामध्ये तुमचा व्यवसाय असू द्या किंवा काय असू द्या, याच्यामध्ये कसं होतं, अनेक प्रकारचे सण, जयंत्या, उत्सव येतात. याच्यामध्ये बघा, अंगारकी चतुर्थी, अक्षय तृतीया, आभार असेल, आषाढी एकादशी असेल. मी जे फक्त जस्ट दाखवतो तुम्हाला, पाहिजे तर थोडंसं मोठं करतो म्हणजे तुम्हाला काय होईल, व्हिडिओमध्ये दिसेल. ठीक आहे, आभार जास्त नाही मोठं करा. ठीक आहे, आभार. आता आषाढी एकादशी तुम्ही बघितलं, ऍक्च्युली काय होतं, ते प्रत्येक वेळेला पूर्ण करण्यापेक्षा तो टायमिंग जाईल. फक्त मी शॉर्टकट दाखवतो तुम्हाला. मग ईद असू द्या, त्याच्यानंतर ऋषीपंचमी असू द्या, किंवा एकादशी बॅनर असू द्या, किंवा कन्यापुत्र प्राप्ती असू द्या, करवा चौथ असू द्या, गणेश चतुर्थी असू द्या, गणपती जेव्हा असतो आपण म्हणतात ना तेव्हा, किंवा गुड नाईट, गुड मॉर्निंग, गौरीपूजन, आंबेडकर जयंती, दसरा बॅनर असू द्या. मी शॉर्टकट दाखवतो. आता एक उदाहरण घ्या बघा, सगळेच जर बॅनर तुम्हाला दाखवत बसलो ना तर आपल्याकडे तेवढा टायमिंग नाही राहणार. फक्त तुम्हाला काय करायचे, नाव आणि काय करायचे, तुमचा लोगो टाकायचा आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं, दिवाळी, आता दिवाळीमध्ये बघा, जर 27 बॅनर तुम्हाला जर भेटत असतील, विचार करा, तुम्ही कस्टमरला जरी 10 रुपयाला जरी दिला तरी बघा कस्टमरला तुम्हाला किती पैसे भेटतात बघा. आणि तुम्ही घेतला किती, 100 रुपयामध्ये. त्यामध्ये तुम्ही शिकलात. म्हणजे अशा प्रकारचे संपूर्ण वर्षभराचे जे बॅनर येतात. ठीक आहे, नवरात्र असेल, त्याच्यानंतर प्रजासत्ताक दिन असेल, किंवा कुणाचा एक पकडा की वाढदिवस असेल. आता बघा कसं असतं की प्रत्येक ठिकाणी ना आता एक नवीन फॅड निघालेलं आहे की भावी आमदार, लाडक्या भावाला, युवा सम्राट, किंग मेकर, लंगोटियार, भावी नगरसेवक, जिगरी, बेताज बादशाह, दादा, पिल्लू, ताईसाहेब, शिवभक्त, जिगरी यार, ताईसाहेब, पकडा, प्रत्येकाची एक चॉईस असते. आणि प्रत्येक जण हा बॅनर बनवतो. ऑलरेडी कसं, याच्यामध्ये तुम्हाला फायदा आहे माहिती आहे का, की याच्यामध्ये तुम्हाला कोणती डिझाईन बनवायची नाहीये. तुमचा 1 मिनिटामध्ये फक्त हा जो बॅनर आहे तो तयार होतोय. आणि बघा याच्यामध्ये कसं होतं की जो दिखताय बिकताय त्याप्रमाणे कसं होतं की तुम्ही डेली कस्टमरच्या समोर सकाळी उठल्यानंतर एक बॅनर ठेवला, 5-5 तास आहे, दिवसभरामध्ये जरी एक ठेवला तरी काय होतं, तुमचे जे कस्टमर आहेत ना ते त्याच्यामध्ये काय होतात की तुमच्याकडे बघतात आणि ते तुम्हाला म्हणतात, साहेब आम्हाला एक बॅनर द्या. विचार करा, एक 10-20 रुपये जरी घेतले, किंवा मी आता 100 रुपये घेतले, जास्त नाही. आज मार्केटमध्ये 200-300 रुपये लोक घेत आहेत. आता मी नका 50-50 रुपये घेतले किंवा 10-20 रुपये जरी घेतले ना, तरी बघा डेली तुमच्याकडे कस्टमर काय होतोय, येतोय. विचार करा, हा टोटली जरी 999 मध्ये तुम्ही जरी त्या कस्टमरला पूर्ण वर्षभर दिले किंवा 500 रुपयामध्ये, तरी फायदा आहे. बघा, एक साधं घ्या, एक लग्नपत्रिका आहे तुमच्या घरामध्ये, बाकीच्यांना बनवण्यासाठी इन्व्हिटेशन तुम्हाला 100-200 रुपये द्यावे लागतात. काही गरजच नाही, रेडीमेड आहे, काहीच गरज नाही त्याच्यामध्ये तुम्हाला. समजा तुमच्या घरामध्ये समजा वास्तू जयंती आहे, इथं बघा वास्तुशांती असल्यावर तर इथं बघा कशा प्रकारचे. समजा शिवजयंती असेल, त्याच्यानंतर संकष्टी चतुर्थी असेल, संभाजी महाराजांचे बॅनर, शेवाळात असेल, हनुमान जयंती, हरितिल का, किंवा हॅपी न्यू इयर असेल. ठीक आहे, शॉर्ट मध्ये घेतोय मी. आता त्याच्यानंतर ह्या अशा प्रकारचा जो आहे तो तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं जातं. तुम्ही डाउनलोड काय करता, करता तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. आता तुम्ही इथे बघितलं तर बॅनर एडिटिंग तुम्हाला दाखवलं, व्हिडिओ एडिटिंग नाही दाखवलं. बघा अशा प्रकारचे आपण ऍप्लिकेशन ऑलरेडी देतो असं तुम्हाला म्हटलं होतं. त्याच्यानंतर व्हिडिओ मटेरियल पण देतो. की एक उदाहरण देतो की समजा एखाद्याचा वाढदिवस आहे आणि त्याने काय केलं, एक आभार मांडला. पण त्याचं बघा, आपला आता एक आभार.
माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सद्भावना व्यक्त केली. त्या सर्व शुभेच्छांचा मी मनपूर्वक स्वीकार करतो. लक्षात घ्या, समजा एक वाढदिवस आहे. कुणाचं समजा असं वाटतं की बर्थडे, समजा आता बर्थडेचा समजा एखादा आहे. मी आता समजा पकडतो एक साधा एक व्हिडिओ बघतो. बघा त्या व्हिडिओ कसा चालू आहे तो बघा. होतो सत्य छायाचा भंतर देतो, वारा होऊन क्षणात येतो, अन रानाचा बनवा होतो, राजा माणूस हा दिलदार लखलख दीजे बघा म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही सगळे बॅनर व्हिडिओ काय करू शकता, बनवू शकता. आणि आता याच्यामध्ये बघा सर्वात महत्वाचं ना की ट्युटोरियल आहे. म्हणजे त्यामध्ये फॉन्ट कसे ऍड करायचे असतील, स्टायलिश नाव कसं द्यायचं असेल, इरेजर मध्ये फोटो कसा कटआउट करायचा, बॅकग्राऊंड व्हिडिओ कसा बनवायचा, सॉफ्टवेअर मध्ये डाउनलोड कसं करायचं, किंवा किंग बेस्टरचा व्हिडिओ कसा बनवायचा. म्हणजे साधं बघा, एकदम भाषा बघा एकदम साधी कशी बघा, तुम्हाला दाखवतो एकदम. नमस्कार मित्रांनो, तर आपण आज बघ बेईंग या आहेत. ग्रीन स्क्रीन पण आहे ठेवायचं आहे, जिथे आपल्याला डायलॉग फिट करायचा आहे तिथे ग्रीन स्क्रीन ॲड करण्यासाठी आहे. आपल्याला त्या फोटोला आणि व्हिडिओ सेव्ह झाले आणि व्हिडिओ सेव्ह करताना आता एक्सपोर्टमध्ये जायचं आहे आपल्याला आणि व्हिडिओ सेव्ह झालेला बघायचा आहे आपला. या प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. धन्यवाद. लक्षात घ्या, अशा प्रकारचं तुम्ही काय करू शकता, बनवू शकता. ₹100 तुम्हाला काय करायचे, पाठवायचे.